पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात उभारलेल्या होळकरकालीन वास्तूंची झालेली दुरावस्था सरकारनं दूर करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी विधानसभा अधिवेशनात तर आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत करून महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधलंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती संपूर्ण देशभर साजरी होत असताना त्यांच्या कार्याचं आणि सामाजिक बांधिलकीचं प्रतीक असलेल्या वास्तू मात्र दुर्लक्षित आणि पडझड झालेल्या अवस्थेत आहेत. या वास्तूंचं योग्य जतन न केल्यामुळे इतिहास नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा गंभीर आरोप करत धनगर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, ठाणे जिल्हा या संघटनेनं या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार किसन कथोरे इत्यादी प्रमुख नेत्यांसह पुरातत्व विभागाला सविस्तर निवेदन सादर केलं होतं. यामध्ये जेजुरी होळकरवाडा, मांडवगण हत्तींची समाधी आणि होळकरवाडा, पंढरपूर, होळकरवाडा, अन्नछत्र नाशिक, अहिल्याराम मंदिर, धर्मशाळा, बारव, भुईकोट किल्ला, होळकरवाडा पुणे, होळकर ब्रिज, होळकर छत्री, होळकरवाडा, अहिल्यापूर, शिरपूर, 5 मजली बारव, लोणार, वेरूळ, नगर, जालना, कसारा घाट, धुळे, अन्नछत्रे, विहिरी, घाट, किल्ले, वाडे इत्यादींसह अनेक वास्तूंचा समावेश आहे. हा विषय आमदार संजय केळकर यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत तर आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत मांडून सरकारचं लक्ष वेधलं. या सर्व वास्तूंचं जतन करून त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे संपूर्ण धनगर समाजानं आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांचे आभार मानलेत.